नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेशीर खेळ नदी किनारा। सर्व मातांना गोलात उभे करा, मधोमध एक गोल काढा। लक्षात ठेवा, गोलाच्या आत नदी आणि बाहेर किनारा आहे। मग एक माता नदी किंवा किनारा हे शब्द कधी हळू तर कधी पटकन बोलेल। बाकी मातांनी शब्द ऐकून गोलाच्या आत किंवा बाहेर उडी मारायची आहे। शेवटपर्यंत खेळणारी माता विजेती ठरेल। गरज असल्यास मातांना मदत करा। चला खेळ सुरू करूया। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। आपल्या शरीराला बालपणापासून म्हातारपणापर्यंत आयोडीनची योग्य मात्रा आवश्यक असते। आयोडीन युक्त मीठ ही गरज पूर्ण करण्यास मदत करते। जर शरीराला आयोडीन मिळालं नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। आयोडीनच्या कमतरतेमुळे अनेक तक्रारीला सामोरे जावे लागते, जसे नवजात बालकाची वाढ आणि विकासात अडथळा येऊ शकतो। थायरॉइड, मानसिक आजार, बहिरेपणा, मुकेपणा, सुस्तपणा, उभे राहण्यास अडथळा आणि शारीरिक विकास थांबणे इत्यादी। गरोदर मातेच्या शरीरात आयोडीनची कमी असल्यास जन्मणारे बाळ शारीरिकदृष्ट्या विकृत किंवा बुटके होऊ शकते। आयोडीनच्या कमतरतेमुळे हे सारे होऊ शकते। थायरॉइड हा यात कमी नुकसान करणारा आजार आहे। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? सर्व मातांनी पाळीपाळीने आपापले विचार सांगावे। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। दाखविलेल्या घटनांमध्ये मुलं आपापल्या भावना कशा व्यक्त करतात हे सांगितले आहे। या वयात मूल ओळखीचा चेहरा पाहून हसते आणि ओळखीच्या लोकांशी संवाद साधताना आनंद व्यक्त करते। या वयात काही गोष्टी मनाविरुद्ध झाल्यास मूल रडते, तसेच अनोळखी लोकांना पाहून घाबरते किंवा लाजते। या वयात मूल काही ठराविक परिस्थितींमध्ये घाबरते, जसे अंधार। या वयात मूल मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत स्नेह व प्रेमाचे नाते दाखवू लागते। आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथेच संपत आहे। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। हसत खेळत राहा। नमस्कार।